नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा विषय आहे फिजिक्स विथ न्यू डायमेन्शन. आता फिजिक्स विथ न्यू डायमेन्शन म्हणजे काय, तर जेवढे सगळे फिजिक्समधले लॉ आहेत, म्हणजे आर्किमिडीजचा लॉ असेल, केपलरचे लॉ असतील, न्यूटनचे लॉज असतील, हे सगळे जे लॉज आहेत हे टाईमशी कन्सर्न आहे, हे टाईमच्या संबंधित आहे. टाईम हा एक असा युनिव्हर्सल फॅक्टर आहे, तो संपूर्ण युनिव्हर्सला कंट्रोल करतो. तर टाईम हे सगळे जे नियम आहेत, आर्किमिडीचा नियम असेल, तुम्हाला माहीत नसेल की इंटिग्रेशनची जी सुरुवात आहे ही आर्किमिडीजपासून झाली. तर आर्किमिडीजचा जो नियम आहे किंवा हे सगळे जे नियम आहेत आणि युक्लिडियन जॉमेट्री आणि नॉन युक्लिडियन जॉमेट्री असे जॉमेट्रीचे दोन प्रकार पण आहेत. हे दोन्ही पण प्रकार, ही टाईम जे असतो, स्टेट लाईन जी असते ती टाईमला रिप्रेझेंट करते. जी स्टेट लाईन असते ती काय करते, टाईमला रिप्रेझेंट करते. तर अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट, ही थिअरी काय सांगते की जेव्हा टाईम डिफरन्शिएट होतो तेव्हा स्पेस क्रिएट होतो. काय, जेव्हा टाईम डिफरन्शिएट होतो तेव्हा स्पेस क्रिएट होतो. डिफरन्शिएशन ही जी प्रोसेस आहे, आपण dy बाय dt करतो, dx बाय dt करतो, d5 बाय dt करतो. इव्हन जो मायकल फॅरेडेचे लॉज आहे, हे लॉज सुद्धा हे टाईमला गव्हर्न करणारे लॉज आहे. तर सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन नुसार सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट आणि सगळे ज्या गोष्टी, सगळे जे नियम आहेत, युक्लिडियन जॉमेट्री, नॉन युक्लिडियन जॉमेट्री, हे सगळे पायथागोरस थिअरम, हे सगळे जे नियम आहेत हे नियम टाईम, पायथागोरसचा ट्रायंगल हा टाईम ट्रायंगल आहे. पायथागोरसचा ट्रायंगल हा काय, टाईम ट्रायंगल आहे. साइन रेशो इज कन्सर्न विथ द सन, साइन प्रोडक्ट इज ऑल्सो कन्सर्न विथ द सन, कॉस प्रोडक्ट इज कन्सर्न विथ द मून. तर ह्याच्याविषयी डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव अर्थात वाचकांना माहीतच आहे की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. हा स्टीफन हॉकिंगच्या ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईमचा पुढचा भाग आहे आणि हा अल्बर्ट आइन्स्टाईनच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा पुढचा भाग आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.